आज आपण दिवाळी फराळाच्या ताटातील अगदी सगळ्यांच्याच आवडीचा आणि सगळ्यात आधी संपणारा मस्त खमंग कुरकुरीत पदार्थ बघणार आहोत। ते म्हणजे मस्त अशी कुरकुरीत तिखट शेव। यालाच तुम्ही लसूणी शेव, मसाला शेव किंवा तिखट शेव असं सुद्धा म्हणू शकता। इथे आपण अर्धा किलो बेसन पिठाचा वापर करून ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये मस्त अशी कुरकुरीत शेव बनवून तयार केलेली आहे। शेव छान संपेपर्यंत कुरकुरीत राहावी याकरता इथे आज आपण बेसन पिठामध्ये एक सिक्रेट साहित्य सुद्धा घातलेलं आहे। त्याचबरोबर चवीला शेव छान खमंग लागावी याकरता आपण एक घरगुती मसाला सुद्धा तयार केलेला आहे। आता ही शेव बनवल्यानंतर तेलकट होऊ नये, मऊ पडू नये, तेल जास्त पिऊ नये याकरता व्हिडिओ दरम्यान इथे मी काही बारीक सारीक टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला शेवेला छान खमंग फ्लेवर देण्याकरता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत आणि त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हे कोरडे जिन्नस आपल्याला सुरुवातीला पाणी न घालताच मिक्सरवर फिरून बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये खूप जास्त भरड शिल्लक राहत नाही। आता यानंतर इथे मी घेतलेल्या आहेत 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेऊ। तर पाणी न घालताच लसूण यामध्ये घालून तो देखील फिरवून घेतलेला आहे आणि अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालायचंय आणि पुन्हा एकदा याला मिक्सरवर अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय। तर हे पहा, लसूण, जिरं, ओवा हे मिक्सरवर फिरून याची फाईन अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पण यामध्ये आणखीन थोडीशी भरड शिल्लक असल्यामुळे एखाद्या वाटीमध्ये गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचंय। तर बघा, ही पेस्ट गाळून घेतल्यानंतर यावरती जी भरड शिल्लक राहिलेली आहे ती आपल्याला फेकून न देता एखाद्या भाजीच्या वाटणामध्ये किंवा भाजीसाठी आपल्याला याचा वापर करता येऊ शकतो। आणि अशा पद्धतीने इथे आपण शेवेला छान खमंगपणा यावा याकरता लिक्विड फॉर्ममध्ये हा घरगुती फ्लेवर तयार करून घेतलेला आहे। आता याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ। तर आता शेव बनवण्याकरता आपल्याला बेसन पीठ चाळून घ्यायचंय। त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलंय, त्यामध्ये ही चाळणी ठेवलेली आहे। आता या चाळणीमध्ये आपल्याला 3 कप बेसन पीठ काढून घ्यायचं आहे। तर वजनी म्हणाल तर हे अर्धा किलो बेसन पीठ आहे। घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा एखादं कोणतंही भांडं साहित्याचं सर्व प्रमाण मोजण्याकरता तुम्ही इथे सेट करून घेऊ शकता। तर इथे मी 3 कप बेसन पीठ चाळणीमध्ये काढून घेतलं। आता आपल्या शेवेला छान कुरकुरीतपणा यावा, शेव तेलकट होऊ नये याकरता मी यामध्ये घालते अर्धा कप तांदळाचं पीठ। जर तांदळाचं पीठ नसेल घालायचं तर याऐवजी तुम्ही अर्धा कप साबुदाण्याचं पीठ घातलं तरी देखील चालेल। त्यामुळे शेव आपली मस्त कुरकुरीत होते आणि संपेपर्यंत ती तशीच राहते। आता ही दोन्ही पीठं अगोदर चमच्याने एकमेकांमध्ये मिसळून घेऊ आणि त्यानंतर आपण याला चाळून घेणार आहोत। पिठं अशी चाळून घेतली की ती एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळली जातात। त्याचबरोबर यामध्ये जर का जाडे भरडे काही कण शिल्लक असतील ते देखील निघून जातात आणि त्यामुळे खाली जे शिल्लक राहतं ते प्लेन फाईन असं पीठ। तर हे बघा, चाळणीमध्ये बेसन पिठाच्या काही गुठळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत। याला चमच्याने असं दाबून घेऊन पुन्हा एकदा चाळून घ्यायचंय, म्हणजे मग खाली जे शिल्लक राहील ते प्लेन असं पीठ। शेवेसाठी पीठ मळण्या अगोदर आपल्याला बेसन पीठ चाळूनच घ्यायचंय। असं केल्यामुळे बेसन पिठातल्या गुठळ्या मोडल्या जातील आणि पिठामध्ये छान हवा भरली जाईल आणि त्यामुळे आपली शेव जी आहे ती मस्त खुसखुशीत बनून तयार होते। तर खुसखुशीत शेवेसाठी ही एक महत्त्वाची टिप आहे। बेसन पीठ चाळून झालं, आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊ। तर हे बघा, मी यामध्ये घालते 1 चमचाभर लाल तिखट, त्याचबरोबर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, 2 चिमूटभर हिंग मी यामध्ये घालते, त्याचबरोबर आपल्याला चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे। सगळे मसाले घालून झाले, आता हे आपण बेसन पिठामध्ये चांगले मिसळून घेऊ। तर सगळे सुके मसाले बेसन पिठामध्ये चांगले मिसळून घेतले। आता यानंतर आपण यामध्ये घालूयात 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन। तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यानेच मोजून इथे मी 4 चमचे तेल घेतलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि आपण या बेसन पिठामध्ये घातलेलं आहे। तर तेल सुरुवातीला गरम असल्यामुळे आपण याला चमच्यानेच पिठामध्ये मिक्स करून घेऊ।
तर सुरुवातीला तेलाचं मोहन कडकडीत गरम असल्यामुळे आपण चमच्याने यामध्ये मिक्स करून घेतलं, जेणेकरून हाताला चटका लागणार नाही. पण नंतर मात्र हे थोडंसं कोमट झालं की आपल्याला हे हातानेच पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. तर तेलाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं की म्हणजे मग आपली शेव जी आहे ती मस्त खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होते. तर एखाद मिनिटभर हे तेलाचं मोहन पिठाला मी चांगलं चोळून घेतलं. आता यानंतर आपण मगाशी शेव छान खमंग व्हावी याकरता जिरं, ओवा आणि लसणाचं वाटण करून जो एक फ्लेवर तयार करून घेतला होता, त्या फ्लेवरचं आपण पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. या वाटणाचं पाणी आपण बेसन पिठामध्ये घातलेलं आहे आणि ते या पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला शेवेसाठी पीठ मळायचं आहे. त्यासाठी बेसन पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि शेवेसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर शेवेसाठी पीठ भिजवत असताना आपल्याला खूप जास्त पातळ भिजवायचं नाही किंवा अगदीच याचा आपल्याला घट्टसर गोळा देखील करून घ्यायचा नाही. तर आपण भजी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवतो अगदी तसंच पीठ आपल्याला शेवेसाठी भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत मी शेवेसाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, खूप जास्त पातळ नाही किंवा अगदीच घट्टसर असा याचा मी गोळा तयार करून घेतलेला नाही. तर हे असं सैलसर कन्सिस्टन्सीचं इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. म्हणजेच आपण गोल भजी बनवण्यासाठी साधारण ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं इथे मी पीठ शेव बनवण्यासाठी भिजवून घेतलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर बघू शकता. हे पीठ अगदीच पातळ किंवा खूप जास्त घट्टसर भिजवलं नाही, तर थोडंसं सैलसर असं हे पीठ मी शेवेसाठी भिजवून घेतलेलं आहे. शेवेसाठी पीठ कसं भिजवायचं हा प्रत्येकीलाच पडलेला प्रश्न असतो. कारण शेवसाठी पीठ जर आपण जास्त घट्टसर भिजवलं तर शेव सोऱ्यातून बाहेरच पडणार नाही, किंबहुना शेव पाडायला देखील ती जड जाईल. या उलट जर का आपण पीठ जास्त पातळ भिजवलं तर शेवेची एकसारखी तार सोऱ्यातून बाहेर पडली जाणार नाही. आणि त्यामुळे इथे मी व्हिडिओमध्ये शेवेसाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मग शेव जी आहे ती अगदी व्यवस्थित आणि सहजरित्या सोऱ्यातून बाहेर पडेल. आता लगेचच आपण याची शेव पाडून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलेला आहे. या सोऱ्याला आपल्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे. सोबतच शेव पाडण्यासाठी इथे मी बारीक छिद्राची ही प्लेट घेतलेली आहे. तर तुम्हाला मोठी शेव पाडायची असेल तर थोडेसे मोठे छिद्र असलेली प्लेट घ्या, किंवा अगदीच बारीक शेव तुम्हाला हवी असेल तर बारीक छिद्र असलेली प्लेट घेतली तरी देखील चालेल. तर बघा, ही प्लेट मी या सोऱ्यामध्ये घालून घेतली. तर आता चमच्याच्या मदतीने या सोऱ्यामध्ये शेवेचं पीठ घालून घ्यायचं. शेवेचं पीठ सोऱ्यामध्ये घालत असताना त्यामध्ये हवा किंवा गॅप शिल्लक राहता कामा नये, नाहीतर शेव तेलामध्ये पाडत असताना त्याची एक सलग तार न पडता तार तुटली जाते. त्यामुळे यामध्ये हवा किंवा गॅप शिल्लक ठेवायचा नाही. तर हाताला थोडंसं पाणी लावून हे शेवेचं पीठ सोऱ्यामध्ये घट्ट असं दाबून दाबून भरायचं आहे आणि त्यानंतर सोऱ्याचं झाकण लावून सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला याची शेव पाडून घ्यायची आहे. तर बघा, शेव बनवण्याकरता इथे मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे. तर या इथे आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस देखील मध्यम ठेवायचा आहे. आता शेवेचा वेढा बाहेरच्या बाजूने सुरू करून आतल्या बाजूने तो संपवायचा आहे. म्हणजे मग शेवेचा वेढा एकसारखा गोलाकार दिसतो आणि शेवेच्या ज्या तारा आहेत त्या देखील सुटत नाहीत. तर सुरुवातीला शेव तेलामध्ये घातल्याबरोबर त्यावरती तेलाचे भरपूर सारे बुडबुडे आलेले तुम्हाला दिसत असतील. तर हे बघा, एखाद मिनिटभरानंतर सुरुवातीला शेवेवरती जे तेलाचे बुडबुडे तयार झाले होते ते आता कमी झालेले आहेत आणि शेव देखील झाऱ्याला किंवा चमच्याला थोडीशी कडक जाणवू लागलेली आहे. आता शेवेला आपल्याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटी करून घ्यायचं आहे. तर शेव तळायला आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये शेव छान अशी कुरकुरीत तळली जाते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शेव तळत असताना तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. त्याचबरोबर गॅस देखील मोठा करायचा नाही. मध्यम गॅसवरतीच आपल्याला शेव तळून घ्यायची आहे. तेल जर चांगलं कडकडीत गरम असेल आणि गॅस देखील मोठा असेल तर शेव तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच करपते, कारण शेवेची तार थोडीशी बारीक असते. त्यामुळे शेव पटकन करपली जाते. तर हे बघा, साधारण 1.5 ते 2 मिनिटांमध्ये शेवेचा हा पहिला घाणा आपला तळून झालेला आहे. आता यानंतर उरलेली जी शेव आहे ती आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर आज आपण मस्त कुरकुरीत अशी
लसणाचा खमंग असा फ्लेवर ॲड करून तिखट शेव बनवलेली आहे। याऐवजी तुम्हाला साधी शेव बनवायची असेल तर यामध्ये कुठलाही फ्लेवर ॲड करू नका, फक्त त्यामध्ये हळद, मीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ॲड करून साधी खारी शेव तुम्ही बनवू शकता आणि याच शेवेचा वापर करून तुम्ही लाडू देखील बनवू शकता। तर हे बघा, आज आपण अर्धा किलो बेसन पिठाचा वापर करून साधारण 1 किलोच्या प्रमाणात ही तिखट शेव बनवून तयार केलेली आहे। तर शेव तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि याला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे। मस्त अशी खमंग आपली तिखट शेव बनवून तयार झाली। तर आता ही शेव थोडीशी थंड झाली की तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये या शेवेला भरून ठेवू शकता आणि त्यानंतर साधारण 1.5 ते 2 महिने स्टोअर करून आरामात ती खाऊ शकता। तर एक शेवेचा घाणा मी तुम्हाला तोडून दाखवते, यावरून तुमच्या लक्षात येईल की ही शेव किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। तर बघा, शेवेचा अगदी बारीक असा भुगा होतोय, यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही शेव किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। त्याचबरोबर ती तेलकट देखील झालेली नाहीये। तर अशी ही मस्त खमंग कुरकुरीत तिखट शेव तुम्ही देखील या दिवाळीला तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।